आज 9 एप्रिल 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींचे आणि नवीन काही अनाउन्समेंट न्यूज किंवा कोणते डाटा डिक्लेअर झाले असतील त्याची माहिती घेऊ. साधारण आपण आता जेव्हा कोणतंही चॅनल उघडलं तर आपल्याला ट्रम्प आणि टॅरिफ या दोन वस्तू दिसत आहेत. त्यामुळे आपण हे सुरुवातीला पेज उघडण्याचं कारण तेच आहे. जसं एखादा इव्हेंट किंवा संकट चालू होतं, जसं रशिया युक्रेन वॉर असेल आणि कोणत्या गोष्टी असतील, आणि ह्या जेव्हा चालू होतात तेव्हा सुरुवातीचं जे गांभीर्य असतं किंवा त्याच्यासाठी जे काय घडामोडी किंवा घबराट किंवा आपण मार्केट डिस्काउंट होतं ते सगळं आपल्याला आता ऐकून ऐकून थोडंफार जसं नंतर त्याचा इफेक्ट संपत जातो तसं आपल्याला हे टॅरिफ आणि कुठं तर ट्रम्प या सगळ्या गोष्टींचा हळूहळू मार्केट आता आपल्याला जे 1000 पॉईंट 500 पॉईंट निफ्टीला जे सर्किट लागलं आपण पाहिलं. कालच आपण पाहिलं होतं फोमो मध्ये मार्केटमध्ये न पडलेले बरं मार्केट निगेटिव्ह राहणार. त्याप्रमाणे आज आपल्याला काल गिफ्ट निफ्टी प्लस दिसत होती तरी सुद्धा मार्केट खराब दिसलेलं आहे. ओव्हरऑल क्रूड स्वस्त असून सुद्धा मार्केट खराब दिसलेलं आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की आता ही गोष्ट जुनी झाली. मार्केटनं त्याला डिस्काउंट करून घेतलेला आहे. मार्केटला त्याची सवय झालेली आहे. याचा अर्थ मार्केट 100-150 पॉईंट एरवी आपण पाहिलं असतं सहज अप डाऊन होत असतं, तितकंच आता निफ्टीमध्ये राहिलेलं आहे. त्यामुळं आपण ह्या न्यूज पासून सुरुवात करण्याचे कारण हे बघून बघून आता कंटाळा यायला चालू झालेला आहे. साधारण एखादं संकट यायच्या आधी जी भीती असते ते आल्यानंतर आणि प्रत्यक्षात रोज त्याच्या सोबत जगायचं म्हणलं तर त्याचे गांभीर्य कमी होतंय, तसं आता झालेलं आहे. काल रात्री जे ट्रम्प यांनी सांगितलं आम्ही 104% लावणार, आता अमेरिकेनंतर चीन म्हणून अनाउन्समेंट केले की आम्ही आता 84% लावणार. काल 34 म्हणलं होतं ते मागं घ्यायचं सोडून हे म्हणतात 84% लावणार. खरं कारण यांच्यात आपण पाहिलं असता आर्थिक महासत्ता किंवा वर्चस्ववाद हाच दिसून आला. चीनची जी ग्रोथ चालू आहे ती फार रॅपिडली म्हणू आपण, आणि त्याच्या मागचे कष्ट पण आहे. सगळ्यात स्वस्त वस्तू आपल्याला चीनमध्ये बाजारात आल्यानंतर दुसऱ्या साधारण ह्याच्यापर्यंत आपल्याला त्याची कॉपी किंवा डुप्लिकेट वस्तू किंवा आहे तशी वस्तू स्वस्त दरात द्यायचं आव्हान ते स्वीकारतात. जगभरात त्यांचे इनडायरेक्टली अमेरिकेला जाणारे प्रत्येक देशांच्या मार्फत इनडायरेक्ट म्हणजे सगळ्या देशांमध्ये त्यांचे बऱ्यापैकी युनिट आणि हे आहेत, आणि जेव्हा त्यांची ग्रोथ होते तेव्हा त्यांच्या सोबत राहून काम केलं तर सर्वांची ग्रोथ होणार आहे. आणि कुठंतर अमेरिकेला प्रतिस्पर्धी मिळाल्यानंतर ओव्हरऑल त्यांच्या वर्चस्वात संपून सगळ्यांना थोडंफार एक चांगलं वातावरण होण्यासाठी एक पोलरायझेशन जे होतं अमेरिका भोवती जे ध्रुवीकरण होतं ते हळूहळू त्यांचा इगोला आपण पाहिलेला आहे, चांगला टेंट बसलेला आहे आणि हे कष्टाचं फळ असतंय. त्यामुळे हे चालू राहणार, बदल हा होत राहणार. त्याचा वर्चस्ववाद हा कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते, हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे ते बदलत राहणार. पण ओव्हरऑल आपल्याला रिझल्ट दिसत आहे आणि आता मार्केटनं सुद्धा समजून घेतलेला आहे ट्रम्प आणि टॅरिफ हा रोजचा विषय झालेला आहे. त्यामुळं आज मार्केट आपलं फारसं घटलेलं नाही आहे. निगेटिव्ह दिसत होतं आपल्याला, पण पॉझिटिव्ह नाही आहे तुर्तास. त्याच्यातून एक 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 आपल्याला जसं मंथन होतं तसं त्याच्यातले त्यांचे परस्पर टॅरिफ रेट त्याचं बार्गेनिंग होणार, त्याच्यावर रोज थोडे इफेक्ट होणार. पण ह्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या वस्तू स्वस्त झालेल्या कशा घ्यायच्या यासाठी आपण कालच पाहिलं स्टॉक कसे पाहायचे, त्याचं फंडामेंटल कसं पाहायचं, त्याची ग्रोथ कुठं पाहायची, सगळं मटेरियल आपल्याला वेबसाईटवर आज इंटरनेटच्या काळात फ्रीमध्ये सगळीकडे मिळत आहे. फक्त आपण ते बघायला शिकलं पाहिजे. त्यासाठी आपण सतत मार्गदर्शन किंवा स्वतः माहिती घेऊन तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आपण थोडं 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 हे शिकत राहिलं गरजेचं आहे. फार मोठ्या ट्रेड, मोठ्या बातम्या, मोठे टायटल असे असणारे व्हिडिओ किंवा काय हे दिवसभर सगळीकडे चॅनलला चालू असतं. त्याच्यापेक्षा आपल्याला
खरोखर बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजेत. नुसत्या बोलायच्या गोष्टीत काही अर्थ नसतो. पैसे जाताना आपले खरोखरचे जात असतात. त्यामुळं आपण थोडंसं माहिती घेऊन आता पुढे जाऊया. आपल्या विषयाकडे वळूया. आज निफ्टी आपण पाहिली असता 22,399.15 अंकाने बंद होऊन त्याच्यात 136 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्यानंतर सेन्सेक्स पाहिला असता आपण 73,847.15 अंकाने बंद होऊन त्याच्यात 379 अंकाची घट झालेली आहे. नंतर बँक निफ्टी पाहिली असता आपण त्याच्यामध्ये आपल्याला 50,240.15 अंकाने बंद होऊन त्याच्यात 270 अंकाची घट. अजूनही आपण प्रीमियम जे पाहिले असता एफ अँड मधले ऑप्शन त्याचे रेट पाहत आहोत. त्यामुळे इंडिया विक्स अजूनही अनसर्टन आहे. तो राहणार. इतक्या लवकर चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण मार्केटला रोज 100-200 पॉईंट वर खाली जाते ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आता लास्ट क्वार्टरचे जे रिझल्ट यायला चालू झालेले आहेत या वर्षाचे त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कोणत्या कंपन्यांची ग्रोथ चालू आहे, कोणते स्टॉक्स स्वस्त मिळत आहेत, कोणत्या कंपन्यांचं प्रॉफिट मार्जिन सुधारलेलं आहे ते आपल्याला पाहिलं पाहिजे. त्याच्या संबंधित न्यूज पाहिल्या पाहिजे. आजच बऱ्याच चांगल्या कंपन्यांना रिझल्टवर सर्किट लागायला चालू झालेले आहेत. फार ग्रोथ चांगली आणि उत्तम आपल्याला नंबर आलेले दिसत आहेत. त्यामुळे आपण आता मार्केटमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स किंवा फ्युचर ऑप्शन पेक्षा स्टॉक वाईज आपण त्याच्यामध्ये थोडंसं आज लक्ष द्यायला चालू करायला काही हरकत नाही आहे. आपण टॅरिफ प्रूफ किंवा टॅरिफचा धोका नसणारे डोमेस्टिक असे आपण स्टॉक थोडंसं सिरियल चालू करावं असं डोक्यात आहे की ज्या इंडस्ट्रीचा फारसा काही कोणाशी देणं घेणं नाही आहे आणि आपल्या इकॉनॉमीला त्याचा फार बूस्ट मिळून जाईल जर आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत राहिलो. डोमेस्टिक बिझनेस वाढले, त्यांचं मार्केट कॅप वाढलं, आपली इन्व्हेस्टमेंट वाढली तर ते फार मजबूत होऊन जाईल आपल्या मार्केटसाठी सुद्धा आणि आपल्या इथल्या कंपन्यांना आणि आपल्या गुंतवणुकीला की ज्यांना बाहेरच्या गोष्टीची काही फारसं परिणाम होत नाही. बऱ्याचशाच कंपन्या असतात. आपण काल थोडेफार सेक्टर पाहिले. लोकल आपले जे इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रा डेव्हलपर, रियालिटी सेक्टर आहे. बऱ्याचशाच गोष्टी आता एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये बाहेर एक्सपोर्ट होणार नाहीत टॅरिफमुळं तर ते इथं स्वस्त मिळायला लागतील. त्याचे रेट पडतील पण त्याचा आपल्या इथल्या बऱ्याचशाच इंडस्ट्रीला फायदा होऊन जाईल. बाकी जे आपण त्याचं सेक्टर वाईज प्रत्येक कंपनी वाईज हळूहळू याच्यात आपण बघणार आहे. सुरुवात आपण आपल्या रोजच्या ह्याच्यानुसार करत आहोत कारण तसे कमेंट पण येत नाहीत की काही आपल्याला हे ट्रम्प आणि टॅरिफ आणि हे सोडून आपल्याला माहिती पाहिजे कारण याच्यातच आपण गुरफटून जात आहोत. त्यामुळं मुख्य माहिती आणि आपल्याला बाकीचं जे सखोल ज्ञान घ्यायचं आहे ते राहून जातं. असो आपण आता आजच्या विषयाकडं पाहू. डॉलर इंडेक्स पाहिला असता आपल्याला घटलेला दिसत आहे. कुठेही डॉलर इंडेक्स वाढलेलं दिसत नाही आपल्याला. गोल्ड पाहिलं असतं आपण गोल्ड बद्दलही आपण व्हिडिओमध्ये मागच्या आठवड्यात बोललो होतो. ते 50,000 होणार, 60,000 होणार अशा ज्या बातम्या असतात साधारण अट्रॅक्टिव्ह टायटल दिलेले थंबनेल असणारे चॅनल्स किंवा आपण कुठं रील पाहत असतो. चांगल्या थोड्या चॅनलवर सुद्धा अशा बातम्या देत असतो. 50,000 होऊन जाईल, 60,000 होऊन जाईल. प्रत्यक्षात आपण पाहिलं असता 2700 रुपये आपल्याला 3,000 गोल्ड परत वाढलेलं दिसतंय. 90,000च्या घरात आलेला आहे आणि 50,000 होणार म्हणून आपण 87,000ला खरेदी करायचं असेल तर राहून जातो असं नुकसान होतं. म्हणून बेसिक आणि एक वास्तवपूर्ण नॉलेज महत्वाचं की ज्याला म्हणतो ग्राउंड रियालिटी की हे घडू शकतं किंवा नाही शकतं ते आपल्याला माहिती करून घेता आलं पाहिजे. त्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही म्हणून आपले बेसिक क्लिअर करून घ्यायचे म्हणजे आपण आपल्या मतावर ठाम राहून आपलं निर्णय कोण चुकवू शकत नाही किंवा आपण त्याच्यावर ठाम राहिलो तर आपल्याला आपले रिझल्ट दिसायला चालू होतात. साधारण आपण आज गोल्डचा विषय पाहिला तर 90,352 आपल्याला झालेलं दिसत आहे. 2700 रुपयाने आज वाढलेला आहे. डॉलर आपल्याला आज
80.64 रुपये दिसत आहे. 42.42 पैशांनी आपला रुपया घसरलेला आहे. त्याच्यानंतर क्रूड पाहिलं असता आपण $57.45 आहे. ही पण आपल्याला फार आनंदाची गोष्ट आहे, मार्केटला पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्याचा रिझल्ट आपण पाहिला असेल, ज्यांचं हे रॉ मटेरियल असते, पेंट कंपन्या आपल्याला आज वाढताना दिसल्या. साधारण बऱ्याचशाच कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, आपल्याला आपल्या एनर्जी कंपन्या आहेत, ऑइल कंपन्या आहेत, त्यांना याचा बऱ्यापैकी फायदा होताना दिसत आहे. क्रूड स्वस्त होणं ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता आज ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला निफ्टी जरी मायनस दिसत असेल तरी मार्केट हे चांगलं बऱ्यापैकी त्याचं भविष्य स्पष्ट होताना दिसत आहे की हे टॅरिफ आणि ट्रम्प या सगळ्या बातम्या मार्केटने डायजेस्ट केलेल्या दिसत आहेत. त्याच्यातली मोठी जी घबराट होती ती कुठं आपल्याला आता जाणवत नाही आहे. 100-150 पॉईंट तर मार्केट आपल्याला छोट्या छोट्या कारणावरून निफ्टीवर खाली होत असताना दिसते. आपण ओव्हरऑल आधी पाहिलं असता बँक निफ्टी 500-700 पॉईंट आपल्याला नुसता छोट्या न्यूजवर त्याच्यात इतकं म्हणजे जॉबिंग किंवा आपण म्हणू अप डाऊन होत असतो. त्याच्यानंतर आपण इकॉनॉमिक कॅलेंडरकडे थोडं पाहू. आज क्रूडची इन्व्हेंटरी येणार आहे आपल्याला. ती एक इन्व्हेंटरी मागच्या वेळी जी एक्सेस होती म्हणून क्रूड घटलेलं आता यावेळेला अपेक्षित आहे 2.2 मिलियन. साधारण ती आता 14 मिनिटांनी आपल्याला येईल. समजा व्हिडिओ त्याच्या आधी संपला तर आपण या वेबसाईटवर बघू शकता. त्या सगळ्या वेबसाईट ह्या वाचायला अभ्यासाला आपल्याला फ्री असतात. आपण मार्केट संपल्यानंतरचा वेळ याच्यात घालवून स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे. मग कुठं पाहायचं, कसं पाहायचं, त्याचा अर्थ काय, कशाशी काय होतं हे आपण सांगत असतो. पण ते शिकणं गरजेचं आहे, कारण रोज रिपीटेडली तेच सांगितलं तर पुढं कधी जाणार. त्याच्यानंतर आपल्याला आज बँकेचा CRR जो आहे त्याच्यात अनचेंज दिसत आहे. इंटरेस्ट रेट डिसिजन मध्ये अपेक्षेप्रमाणे 0.25 पैसे कमी केलेला आहे. अजून एक दोन रेट कट अपेक्षित आहेत. साधारण त्यानंतर ही सुद्धा मार्केटला पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण आता सध्या ट्रम्प आणि टॅरिफच्या ह्याच्यात ह्या गोष्टीचा इतका इफेक्ट आपल्याला दिसलेला नाही आहे. कारण हे आधीपासूनच व्हायला पाहिजे होतं. गेल्या वेळेला आपल्याला 0.25, आता ह्या वेळेला 0.25 हे साधारण किती वर्षानंतर ना रेट डिस्काउंट करायचं चालू केलेलं आहे. साधारण त्याचा आता आपल्याला जे आहे दुरुस्त आहे म्हणतो तसं दिसत आहे. त्यामुळं फार मोठा त्याचा भाव करण्यात अर्थ नाही, हे गरजेचं आहे. थोडं तर नाईलाज झाल्याशिवाय हे करत नसतं. ते आपोआपच आता आपल्याला झालेलं दिसत आहे. याच्यात बँकांचा थोडासा फायदा मोठा होऊ शकतो. FD वर जाणारं व्याज म्हणजे त्यांचा रोजचा खर्च असतो. मोठ्या प्रमाणात ठेवी असतात. दर महिन्याला त्या पैशाला काम असू दे नसू दे, तुम्ही ठेव ठेवली की त्याचा इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागतो. त्यामुळे त्याच्यात सुद्धा आता ठेवीच्या रेटमध्ये थोडंफार कमी झालं तर बँकेचे आपल्याला जे व्याज देणं आणि घेणं याच्यातलं प्रॉफिट मार्जिन थोडंसं सुधारून त्याच्यानंतर आपल्याला इथं चांगला इफेक्ट पाहायला मिळेल. फायनान्स, नॉन बँकिंग फायनान्स किंवा बँक, PSU बँक यांना याचा फायदा होताना दिसेल आपल्याला. आज आपण लुजर गेनर मध्ये पाहू. निफ्टीमध्ये साधारण आपल्याला आज निफ्टी 50 मध्ये गेनर मध्ये आमचं नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, पॉवर ग्रिड, टाटा कंझ्युमर, हिरो मोटरकॉर्प, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, ITC, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, आयशर मोटर, रिलायन्स, अदानी पोर्ट, ICICI बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, कोटक बँक इत्यादी आपल्याला गेनरमध्ये दिसत आहे. आपण साधारण विकली गेनर, मंथली गेनरचे असे फिल्टर लावून त्याच्यामध्ये कोणत्या स्टॉकमध्ये पोझिशन बनायला लागले ते आपण पाहू शकतो. त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग करताना आपण ते सेक्टर आणि लुजर गेनर बघण्याचं कारण हेच असतं की आपल्याला कशात पोझिशन ठेवायची आहे, कशात नाही ठेवायची. ट्रेडिंग करायचं आहे तर आज मार्केट मायनस असताना शॉर्ट कशात करून ट्रेडिंग करायचं आणि मार्केट प्लस मध्ये असताना काय बाय करून आपण ट्रेडिंग करायचं. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा आपलं सुधारून जातं आणि प्रॉफिट आपल्याला लॉस का होत असतोय ते पण कळतं आणि प्रॉफिट व्हायला चालू होतं.
फक्त पोझिशन आपण आपल्याला परवडतील इतक्या आवाक्याच्या ठेवाव्या लागतात. त्यानुसार आपण स्ट्रिक्टली स्टॉप लॉस मनात ठेवावे लागतात. कारण मार्केटला फीड केलेले अल्गोमुळे आपल्या सगळ्या लिमिट हिट होत असतात. एक सायकोलॉजिकल स्टॉप लॉस सगळ्यांना माहीत असतात. त्यामुळं डिसिप्लिन स्वतःचं फार महत्वाचं आहे या मार्केटमध्ये. माइंड गेम चालू असतो. कारण बदलतंय ते फक्त सेंटिमेंट बदलतंय. बाकी सगळं कंपन्यांचं एका वेळेत एका दिवसात काही बदलत नसतं. त्यानंतर आपण लुजरमध्ये पाहिलं असता आपल्याला विप्रो दिसत आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया दिसत आहे, टेक महिंद्रा दिसत आहे, लार्सन अँड टुब्रो दिसत आहे, एल&टी, ट्रेंट दिसत आहे, श्रीराम फायनान्स दिसत आहे, टाटा स्टील दिसत आहे, सन फार्मा दिसत आहे, कोल इंडिया, इन्फोसिस, इटर्नल, हे आपल्याला झोमॅटोचं नवीन नाव इटर्नल झालेलं दिसत आहे इथं. साधारण अदानी एंटरप्राइजेस, जिओ फायनान्स, आपण काल जिओमध्ये पाहिलं होतं थोडंसं जे ग्रोथ आणि होल्ड वगैरे म्हणत होते त्याचं आपण कसं पाहायचं हे पण पाहिलं. साधारण आपल्याला थोडंफार त्याच्यातून शिकायला मिळत असतं. आपण पर्टिक्युलर कोणते नावं घेऊन किंवा काय सांगू शकत नाही किंवा सांगतही नसतो, कारण प्रत्येकानं अभ्यास करून ते काम करावं लागतं. आपण फक्त कसं जायचं, कसं पाहायचं इतकंच माहिती सांगू शकतो. स्वतः थोडंसं प्रॅक्टिस करावं लागतं. कारण कंपन्या स्वस्त आहेत, महाग आहेत. आपण इथं ट्रेंड सारख्या कंपनीचा आज 5700चा भाव 4700 आपल्याला दिसत आहे. 1000 रुपये जेव्हा ह्याच्यातले कमी होतात तेव्हा घेताना लक्षात येत नाही. आपण पी रेशो वगैरे बघत नसतो. शेअर संख्येवर महाग स्वस्त न बघता त्याचं पी रेशो बघावा लागतो. बाकी बऱ्याच गोष्टी आपण दाखवलेल्या आहेत या चॅनलवर, व्हिडिओ अवेलेबल आहे, आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर इटर्नल नंतर अडानी एंटरप्राइजेस, जिओ फायनान्स, TCS, SCL टेक, ONGC, ॲक्सिस बँक, डॉक्टर रेड्डी, सिप्ला, बजाज फायनान्स इत्यादी आपल्याला आज लुजरमध्ये दिसत आहेत. त्या रेटनुसार आपल्याला फार्मा सुद्धा आज घटलेले दिसत आहेत. पण बरेच स्टॉक आपल्याला त्याचं व्हॅल्यू बाईंग करता आलं पाहिजे. ते बघण्यासाठी पण आपण त्याचं कसं पाहिजे शिकून घेतलेलं.